हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता इथे राणीला असं वाटत असतं की आपल्या बाजूने आता ही केस हरलीच आहे. तर आता इथे राणी जी आहे ती घरी आल्यानंतर एकदम सॅड होऊन बसलेली असते. आता राणीचा फेस पाहून सगळेजण आता राणीला सांगू लागतात की राणी, हे बघ, तू असं हताश होऊन बसू नकोस आणि हरल्यासारखं तर अजिबात नाही. तर आता इथे राणीला आबा समजावून सांगत असतात की हे बघ राणी, तू जर ठरवलं ना तू काहीही करू शकतेस. त्यामुळे हे बघ, तू काळजी करू नको आणि एवढा विचार करू नकोस. हे बघ, तुझी पहिली केस आहे आणि आम्हाला माहीत आहे जरा वेळ लागेल, पण सगळं काही व्यवस्थित होईल राणी. आम्हाला तुझ्यावरती प्रचंड विश्वास आहे. आबा राणीला समजावून सांगत असतात आणि आता राणीला आबांच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा विश्वास दिसत असतो. पण राणीला कुठेतरी वाईट वाटत असतं की तिच्यामुळे आज ही केस हारली जाते. तर त्यानंतर आता इथे ही जी मालती आहे ती देखील राणीला म्हणते की हे बघ राणी, आत्तापर्यंत तू काय काय नाही केलं आणि सगळं काही एकदम हिंमत ठेवून केलं आहे आणि तुला आता तसंच ही केस हिंमत ठेवूनच लढावी लागेल आणि जिंकावं लागेल. तर त्याचनंतर आता इथे विक्रांत येतो. विक्रांत आल्यानंतर इथे लगेचच राणीला बोलू लागतो की आता ही काय केस जिंकणार आहे, ही तर आत्ताच हारली आहे, ही जिंकूच शकत नाही, असं खूप काही विक्रांत तिला बोलत असतो. आणि त्याचनंतर आता इथे विक्रांतने राणीचा अपमान देखील केलेला आहे आणि आता हे इंद्राला सहन होत नाही. तर त्याचवेळी आता इथे विक्रांतच्या पाठीमागे उर्मिला देखील येते आणि उर्मिला ही म्हणत असते की यांची आता हीच हालत होणार आहे. विक्रांत आता बोलतो की बघ उर्मिला, आता मी यांची हालत कशी करून ठेवतो. यांना आता काही दिवसच ही झोपडी राहण्यासाठी मिळणार आहे, पण इथून पुढे यांना ही झोपडीसुद्धा मिळणार नाही. या झोपडीसाठीही तरसतील हे, अशी अवस्था करून ठेवेल मी यांची. असं बोलून आता विक्रांत आणि उर्मिला तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता विक्रांतच्या बोलण्याचं इथे इंद्राला खूप वाईट वाटलेलं असतं की हा काही येऊन बोलतोय आणि ह्याची हिंमत कशी झाली असं काही बोलण्याची, असंही त्याला वाटत असतं. पण तरी देखील त्याने स्वतःचा राग इथे आवरलेला आहे. तर त्याचनंतर आता विक्रांत गेल्यानंतर विक्रांतचं जे काही बोलणं आहे ते राणीला लागलेलं असतं आणि आता इथे राणी जी आहे ती विचार करत असते त्या सगळ्या बोलण्याचा. आता कोर्टामध्ये जे कारखाने साहेब राणीला म्हटले होते की ही जी काही केस आहे ना तुझी पहिली, मला वाटतं ही पहिलीच केस तू हारणार आहेस. आणि असंच राणीला सगळं काही चित्र पुढे दिसत असतं. कारण आता वकिलांनीही, जज साहेबांनीही तिला एकच तारीख वाढवून दिली आहे आणि तिच्यासाठी ही एकच शेवटची संधी असणार आहे. म्हणूनच राणीला वाईट वाटत असतं आणि आता तिला वाटतं की ही आता संधी माझ्या हातून अशीच निघून जाईल. तर आता त्याच गोष्टीचा ती विचार करत असते आणि रडत असते. त्यावेळी इंद्रा तिथे येतो आणि राणीला समजावतो की राणी, हे बघ, तू रडू नकोस, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस राणी. तर त्यानंतर इथे तो राणीला सांगतो की हे बघ राणी, काहीही झालं तरी ही केस जिंकू किंवा हरू, आम्ही तुझ्या सोबत असणार आहे. हे बघ, तुला वाटत असेल तू या सगळ्याचं बर्डन घेऊ नकोस, आम्ही कायम तुझ्या सोबत असणार आहे. आई, आबा, मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. फक्त मला एकच सांगायचे राणी तुला, की आपण ही जी काही केस लढत आहोत ना ती फक्त जिंकायसाठी लढायची आहे आणि हीच हिंमत तू ठेवायची आहे. मला माहीत आहे राणी, तू आत्तापर्यंत मला धडा शिकवण्यासाठी काय काय नाही केलं. मी जे काही चॅलेंजेस तुला दिले होते ते सगळे काही चॅलेंजेस तू कामावर असताना कंप्लीट केले. मग ही केस तुझ्यासाठी असं जास्त काही नाहीच आहे राणी. तू फक्त एकदा या गोष्टीचा विचार कर ना, तू हुकुमाची राणी आहेस आणि तू काहीही करू शकतेस. तर त्यानंतर आता इथे इंद्राच्या बोलण्यातून राणी म्हणते की सर, बरोबर आहे तुमचं, मी काहीही करू शकते. पण आता गोष्टी सगळ्या खूप विचित्र झाल्या आहेत. आपल्या हातून सगळं काही निश्चित चाललेलं असताना मला कळत नाही, मला सुचत नाही मी कसं आणि काय करू. तर त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो राणीला प्रोत्साहन देत असतो आणि त्याचनंतर राणी ही त्याचं सगळं काही बोलणं ऐकत असते. तिचे अश्रू देखील इंद्रा पुसून देतो आणि बोलतो की हे बघ, आता असं काहीतरी करायचं आहे जेणेकरून ही केसच पलटेल. आपण या गोष्टीचा विचार करूया, ठीक आहे. आता या गोष्टीचा विचार करायचा नाही आहे की आपण ही केस हारणार आहोत. आता फक्त याच गोष्टीचा विचार करायचा की आपण ही केस कशी जिंकणार आहोत. तर त्यानंतर आता राणी या गोष्टीचा विचार करते आणि बोलते की अरे हां, एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे आणि ती गोष्ट माझ्या आधी का नाही लक्षात
लक्षात आली असं म्हणत राणी एक स्माईल देते. आणि त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी काय झालं, तुला काही आठवलंय का? तर त्यावेळी आता राणी बोलते की हो सर, माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणत आता इंद्राला तो प्लॅन सांगते. आता राणीने दुसऱ्या दिवशी सकाळी त्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्याचं ठरवलं आहे. तर राणी तुळशीला पाणी घालत असते आणि त्याच वेळी इंद्रा जो आहे तो तिथेच बाजीवरती बसलेला असतो आणि त्यांचा दोघांचा प्लॅन असतो, जे काही बोलायचं आहे ना ते उर्मिलाला ऐकायला गेलं पाहिजे, जेणेकरून आपला प्लॅन त्यांनी ऐकला पाहिजे आणि तसंच केलं पाहिजे. म्हणूनच आता राणीने आणि इंद्राने ठरवलं आहे की मोठ्याने बोलायचं आणि ज्यावेळी उर्मिला खिडकीमध्ये येईल ना त्याच वेळी सगळं काही बोलायचं. तर आता इथे इंद्राने पाहिलं आहे की उर्मिला खिडकीच्या शेजारी आली आहे आणि त्यांचं बोलणं ऐकत आहे, त्या दोघांना पाहत आहे. इकडे इंद्राने लगेचच सुरू केलं की राणी मला सांग, तू आता केससाठी काय तयारी केली आहेस आणि आपण इथून पुढे ही केस जिंकण्यासाठी काय करणार आहोत. तर आता इथे राणी जी आहे ती इंद्राला सांगत असते की सर, मला असं वाटतं की आपण ना पुन्हा एखादा हँडरायटिंग एक्सपर्ट शोधला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या माणसाने धोका दिला तर दुसऱ्याने धोका दिला नाही पाहिजे, असंच कोणीतरी शोधायला हवा, असं राणी इंद्राला सांगत असते. आणि त्यावेळी आता ही जी उर्मिला आहे ती ऐकत असते की नेमकं कोणता हँडरायटिंग एक्सपर्ट हे शोधत आहेत. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की ठीक आहे, एक काम कर ना, तुझ्या फोनमध्ये त्या हँडरायटिंग एक्सपर्टचा नंबर आहे ना, मला दे, मी त्याला कॉल करतो, असं म्हणत आता इथे इंद्राने राणीला आतमध्ये फोन आणण्यासाठी पाठवलेलं असतं. आणि इकडे उर्मिला हे सगळं ऐकत असते आणि उर्मिला म्हणते की आता तुम्हाला कळेलच की आता आम्ही पुढचा डाव कसा करू. तर त्यानंतर आता इथे राणीने इंद्राला नंबर सांगण्यासाठी फोन आणलेला असतो. तर राणी जी आहे ती मोठमोठ्याने नंबर सांगू लागते. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की ठीक आहे, मी काय करतो, एकदा फोन लावतो आणि त्यांच्याशी बोलून घेतो. तर आता इथे ज्यावेळी फोन लावतो इंद्रा त्यावेळी विचारतो की हा विक्रांत नलवडे आहेत का? तर आता तिकडून आवाज येतो की हो. त्यानंतर आता इथे राणी पाहत असते की उर्मिला हे सगळं ऐकते की नाही. ज्यावेळी राणी नंबर सांगत होती त्यावेळी उर्मिलाने तो नंबर घेतलेला असतो आणि उर्मिलाला आता तो नंबर विक्रांतला द्यायचा असतो, जेणेकरून यांचा प्लॅन सक्सेस नाही होणार, म्हणून तिची खटापट चाललेली असते. आता इथे इंद्राने खोटं त्या विक्रांत नलवडेला फोन केला आहे असं दाखवलं आहे खरं तर, पण त्याने काहीही कॉल वगैरे केलेला नसतो. फक्त ह्या उर्मिलाला मूर्ख बनवण्यासाठी त्यांनी हा सगळा डाव रचला होता. तर आता इथे त्यांचं बोलणं होतं आणि इकडे आबा आणि मालती दोघेही जण त्या दोघांना ऑल द बेस्ट म्हणतात आणि इकडे इंद्रा त्याच्या कामासाठी बाहेर जाण्यासाठी निघतो. आता इकडे उर्मिला म्हणते की आता बघाच हा तुमचा प्लॅन कसा सक्सेस होतो, ते मी कशी याची माती करते ते बघाच तुम्ही आता. तर त्यानंतर आता इथे उर्मिला जी आहे ती इंद्रा गेल्यानंतर लगेचच खाली जाते. धावत पळत खाली गेल्यानंतर इकडे हे जे आबा आहेत ते मालतीला म्हणतात की मालती, आता इथून पुढचा प्लॅन तुमचा असणार आहे आणि त्यानंतर माझा. इंद्राने आणि राणीने सांगितलेले सगळे प्लॅन आपल्याला करायचे आहेत आणि सगळं काही व्यवस्थित पार पडलं पाहिजे. इकडे मालती म्हणते की हो, आता उर्मिला तू येच, आता मीही बघते की तू काय करतेस. त्यानंतर उर्मिला इकडे धावत पळत विक्रांतकडे आलेली असते आणि विक्रांत उर्मिलाला म्हणतो की उर्मिला अगं हो, काय झालं, एवढी धापा टाकत कुठे चालली आहेस. तर आता उर्मिला बोलते की विक्रांत, तुला माहिती आहे का, ती राणी आणि इंद्रा दोघेही जण दुसरं हँडरायटिंग एक्सपर्ट शोधत आहेत. तर त्यावेळी आता विक्रांत बोलतो की हो, मला वाटलंच होतं की हे गप्प बसणार नाही. तर त्यावेळी हे उर्मिला बोलतं की थांब, मी ना त्यांचा नंबर ऐकला आहे, एक काम कर, तू त्या नंबरवरती फोन कर आणि त्या माणसाला आपल्या साईडने सगळं काही सांगून पैसे वगैरे देऊन आपल्या साईडने कर. तर आता इथे विक्रांत बोलतो की ठीक आहे, तो मला नंबर सांग, असं म्हणत आता उर्मिलाने त्याला नंबर तर सांगितला आहे आणि इकडे या विक्रांतने लगेचच त्या नंबरवरती फोन ट्राय केलेला आहे. इकडे फोन लागल्यानंतर इथे तो फोन लागलेला आहे आबांच्या फोनवरती. खरं तर तो आबांचा नवीन नंबर असतो. इकडे आबा लगेचच आबांना कळते की हा विक्रांतचा फोन आहे. तेवढ्यातच आबा लगेचच रुमाल काढतात आणि आवाज बदलून बोलू लागतात. त्यावेळी विक्रांत जो आहे तो बोलतो की तुम्ही विक्रांत नलवडे का? तर त्यावेळी आता इथे आबा बोलतात की हो, मी विक्रांत नलवडे, काय झालं, काही काम होतं का? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की ते काय आहे ना, माझं तुमच्याशी काम होतं, तुम्ही मला येऊन भेटाल का? तर त्यावेळी आता इथे आबा त्याला बोलतात की हे पहा, काम तुमचं आहे ना, मग तुम्हीच येऊन मला भेटा, मी तिथे येणार नाही भेटायला. एक काम करा,
मी कोर्टात येणार आहे, तिकडेच मला भेटा असं म्हणत आता इथे आबा जे आहेत ते त्यांनी फोन ठेवलेला आहे आणि इकडे विक्रांत देखील बोलतो की ठीक आहे तुम्ही कोर्टात या, मी तिथेच तुम्हाला भेटतो. तर त्यानंतर आता इथे आबाने फोन ठेवलेला आहे आणि आबा म्हणतात की आता दिवसभर जरी वाट पाहिली ना विक्रांत नलवडेची तरी देखील तो येणार नाही. इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण त्यांचा प्लॅन सुरू करतात. ते दोघेही जण नोटरीवाल्याकडे आलेले असतात आणि त्यांनी दोघांनीही स्वतःचं वेषांतर केलेलं असतं जेणेकरून कोणाला कळू नये. तर आता इथे त्या ऑफिसमध्ये आल्यानंतर दोघेही जण त्या ऑफिसमध्ये जातात, पण तिथे गेल्यानंतर त्यांना त्यांच्या कामाची माहिती काहीच मिळत नाही. खरं तर तिथल्या कामवाल्या मुलीने सांगितलं आहे इथे सर जे आहे ते काहीही माहिती ठेवत नाही, त्यासाठी तुम्हाला त्यांच्या घरी जावं लागेल असं म्हटल्यानंतर आता इथे इंद्रा आणि राणी दोघेही जण बोलतात की हो, आता आपल्याला काहीही करून त्यांच्या घरी जायलाच हवं. मग त्यानंतर राणी आणि इंद्रा बाहेर येऊन चर्चा करतात की नाही, आपल्याला अशा पद्धतीने गेलो तरीही ते ओळखतील, म्हणून आता इथे राणी आणि इंद्राने दोघांनीही एक दुसरा लूक केलेला आहे आणि तो लूक करून ते आता फायनली त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत. तर मित्रांनो, तिथे गेल्यानंतर इंद्रा आणि राणीला काही पुरावे मिळतील का हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.